नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मौजे दरेवाडी तालुका नगर येथील सर्वे क्रमांक 4546/2, 47/2, 48 व 50 या महार वतन अथवा महार इनाम वर्ग 6 जमिनींची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून बेकायदेशीर ठरलेल्या खरेदी व्यवहार व फेरफार नोंदी रद्द कराव्यात, तसेच कायद्यानुसार पात्र मूळ महार वतनदारांना त्यांच्या जमिनी परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व जिल्हा प्रमुख विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मागणीचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आले असून शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दरेवाडी येथील महार वतन जमिनींचा इतिहास, जमिनींचे क्षेत्रफळ, संरक्षण खात्याकडे असलेला ताबा तसेच मूळ वतनदारांच्या वारसांच्या हक्कांचा प्रश्न याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिवसेना सामाजिक न्याय विभाग दक्षिणचे जिल्हा प्रमुख विनोद साळवे, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाचे अहिल्यानगर उपाध्यक्ष दीपक कांबळे, रमेश धोंडीराम भिंगारदिवे, विनायक उबाळे, लता पगारे, लंका भिंगारदिवे, द्वारका पंडित, सुनील भोसले, आदिती शिंदे, विनोद भिंगारदिवे आणि तृप्ती ढगे आदी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर दक्षिण. आज आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो. त्याचा विषय असा होता, मौजे दरेवाडी या ठिकाणी जे महार वतनीस जमीन वर्ग 6 जमिनी ज्या होत्या, यापूर्वी इंग्रज सरकार असतानाच या लोकांना त्यांनी उदरनिर्वाहासाठी दिलेल्या होत्या. परंतु मध्यंतरी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आर्मी असन यांनी यांच्या बऱ्याचशा जमिनी ॲक्वायर केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांना कोणताही मोबदला त्यांनी त्यावेळेस नाही दिला आणि अद्याप दिलेलाही नाही. ज्या उरलेल्या जमिनी होत्या, या नगर शहरामधील काही धन धागटते लोक आहेत जे मनगटाचा वापर करून आणि काही अधिकाऱ्यांशी संगमत करून त्यांनी ह्या सर्व जमिनीचं बोगस साठेखत असं खरेदी खत केलं, किंवा जे मूळ अधिकारी होते, जे सक्षम अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी लागती, ते डुप्लिकेट काहीतरी कारणं सांगितल्याशिवाय मिळत नाही ती परवानगी. यांनी काहीतरी चुकीचे कारणं सांगून शासनाची दिशाभूल केलेली आहे. असे बरेचसे तिथं मोठमोठे बंगले, बिल्डिंग झालेले आहेत. आणि हे लोक मात्र ज्यांच्या मूळ जमिनी होत्या ते आजही रस्त्यावर आहेत. त्यांना उदरनिर्वाहाचं कोणतेही साधन उरलेलं नाही. पाठीमागे गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बाबतीत चर्चा केली असता त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना या विषयावरती आदेश दिले, पत्र दिलेत. आम्ही आज भेटलो, त्यांची सविस्तर चर्चा केली. ते या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करणार आहेत. जर त्यांना यामध्ये काही दोष आढळले किंवा काही चुकीचे अधिकारी असतील किंवा ते संबंधित व्यक्ती असतील तर त्यांना चुकीचे आढळले तर ते त्यांच्यावर कारवाई करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे. जर येत्या 15 दिवसात जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन आझाद मैदान मंत्रालय मुंबई या ठिकाणी करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मौजे दरेवाडी इथे आमची जमीन आहे, महार वतन जमीन वर्ग नंबर 6 यामध्ये 121 सर्वे नंबर 121, 89, 45, 46, 47, 48, 49, 50 आणि 51 यामध्ये सर्व जमीन मिलिटरी लष्कराच्या ताब्यामध्ये 110 एकर 20 गुंठे त्यांनी ताबा घेतलेला आहे. तरी आम्हाला शिल्लक जमीन राहिलेली नाही. तसेच मौजे भिंगार येथील सर्व 78 एकर 84 एकर जमीन मिलिटरीच्या ताब्यामध्ये आजपर्यंत आम्हाला एकही त्याचा मोबदल्यामध्ये काही भेटलेलं नाही. काही लोकांनी उरलेली जमीन आहे, काही लोकांनी त्यामध्ये खरेदी खत केलेलं आहे, ते बोगस खरेदी खत आहे, तरी ते रद्द होण्यास आमची विनंती आहे. जय भीम. मी नीलम सिद्धार्थ उबाळे, जे आमची महारवतनाची जमीन गेलेली आहे मौजे दरेवाडी भिंगार येथे. तर जे आर्मीने आमच्या जमिनीवर कब्जा केलेला आहे आणि 194 एकर 84 गुंठे अशी जमीन आमची गेलेली आहे. त्याच्यामुळे आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे आमच्या समाजावर आणि आमचे मुलं बेरोजगार आहेत. तर सरकारने आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे आज सर्वांनी मिळून. तर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला काय कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करून आम्हाला आमचं एक तर पुनर्वसन करावं किंवा आमच्या बेरोजगार मुलांना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात, हीच आमची सरकारकडे विनंती आहे. आणि जर त्यांनी हे केलं नाही तर हे तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही एक त्यांना सांगितलेलं आहे की ह्याच्यावर आम्ही तीव्र आंदोलन करू म्हणून. 100च्या वरच लोक आहेत की जे अन्यायग्रस्त आहे, आमच्या जमिनी गेल्यात. आणि काही लोकांनी काही जे बाहुबली आहेत तिथलचे त्यांनी खोटे साठे खत करून आमच्या जमिनी हडपलेल्या आहेत.
त्यांनी त्यांना हे केलेलं आहे ती आर्मीवाल्यांनी पण आणि त्यांनी पण. तर आम्ही खूप अन्यायग्रस्त आहोत. आमची मुलं बेरोजगार आहेत आणि सरकार आम्हाला चांगलं साथ देईल, आमची मदत करेल ह्या आशेने आम्ही इथं आज आलेलो आहोत. तर सरकारकडे हीच माझी विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर कायदेशीर कारवाई त्यांनी करावी. जय भीम.